सीईटीच्या एक्झाम मध्ये 100 पर्सेंटाइल फिक्स होणार. कधी? जर टाइम मॅनेजमेंट जमले तर. टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? शॉर्टकट वापरायचे आहेत. आता बघा 3/3 चा इन्व्हर्स काढायचा आहे मला. 3/3 मी तुम्हाला सांगतो एडजॉइंट मेथड असेल किंवा रो ऑपरेशन, कॉलम ऑपरेशन खूप वेळ लागणार आहे. पण मी तुम्हाला आता शॉर्टकट देणार आहे. नीट लक्ष द्यायचं. हा जो मॅट्रिक्स आहे, ज्याचा इन्व्हर्स काढायचा आहे, तो लिहून घ्या तुम्ही. 2 - 1 1 -1 2 - 1 1 -1 2 ओके. पहिला कॉलम परत लिहा. 2 - 1 1 दुसरा कॉलम परत लिहा. -1 2 -1 ओके. पहिली रो परत खाली लिहा. 2 - 1 1 2 -1 -1 2 -1 -1 2 ओके. कॅन्सल करा. तर ही जे उरलेत ना, ह्याचा डिटरमिनंट पट काढायचा आहे बरं का. 4 -1 3 येणार. ओके. आता मी रो जर घेतल्या, तर मला इथं कॉलममध्ये लिहायचंय. ॲडजॉइंट आहे ना, लक्षात घ्या. मग आता पहिलं झालं, ह्या दोघांचं डिटरमिनंट झालं. आता ह्याचं बघा -1 + 2 -1 + 2 1 पण मी इथं लिहिणार. त्याच्यानंतर 1 - 2 -1 मी इथं लिहिणार. ओके. आता त्याच्यानंतर हा कॉलम ही रो घ्या. -1 + 2 1 येणार आहे लक्षात घ्या. 4 - 1 इथं 3 येणार आहे. -1 + 2 इथं 1 येणार आहे लक्षात घ्या. आता तिसरं 1 - 2 इथं -1 येणार आहे. -1 + 2 पुन्हा इथं 1 येणार आहे. 4 हे मायनस प्लस होऊन पुन्हा मायनस होणार. 4 - 1 3 आलं. म्हणजे माझं काम झालंय. आता मला फक्त डिटर्मिनंट काढायचा याचा. आता याचा जर डिटर्मिनंट काढायला गेलो मी, तर मी काय हे सगळं सोडवायचं नाही. शॉर्टकट आहे. की या रो न या कॉलमला मल्टिप्लाय करा. 3 2 जा 6 -1 into 1 -1 1 into -1 -1 4 येतोय डिटर्मिनंट. मग आपला आन्सर 1 बाय डिटर्मिनंट 4 आणि हा जो मॅट्रिक्स आहे तो आहे तसा लिहा 3 1 -1 1 3 1 -1 1 3 तुम्हाला आन्सर मिळालंय हे लक्षात घ्या. पण हे मी खूप फास्ट सांगितलं ना. मग डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघा शॉर्टकटचा. ऑल द बेस्ट.